हॅलो फ्रेंड्स, आज आता आम्ही निघालो शेताकडे. मी आराध्या कधीची रेडी होऊन बसलो आहे. आता माझे मिस्टर आणि शरद आम्ही चौघं चाललो शेताकडे. सकाळी तर काहीच गेलो नाही कारण सकाळी ऊन फार होतं. आता आम्ही पोचलो शेतामध्ये. आत्ताचं वातावरण इतकं कोंदट आणि दमट झालं आहे, पाऊस काय पडेल असं काय वाटत नाही. काल रात्री तर जोरात वारं सुटलं होतं, त्यामुळं काजू इथं इतकं पडले होते बघा. आता ते आम्ही तिघंजण गोळा करायला लागलो आहे. काल जोरात वारा चालू झाला होता, त्यामुळं काजू खाली पडलेले आहेत बघा. आणि ते आता गोळा करतो आहे आम्ही. मुरटे तर इथं पिकलेले होते इतके, आणि हातात घेतलं की विरघळत होते आणि सगळा चीक लागत होता हाताला. आता इथं माझं मुरटे सेपरेट करण्याचं काम चालू आहे बघा. आणि मुरटे इतके पिकलेले आहेत आणि बुळबुळीत हाताला लागायला लागले. नको झालंय मला. खाली नाही तर का मी खाली गेलो होतो, खाली बघा वाटलं. काजू आणि मुरट्यांचा सडा गोळा करून आता मी निघालो आंब्याच्या इकडं. आराध्याला म्हटलं खाली वाकून बघून ये. आंबा पाडायला आलाय, पावडर फॉर्ममध्ये झालाय बघ. मला पावडर आली आणि व्हाईट व्हाईट डॉट आलेत. दिसते का पावडर सारखं व्हाईट कलर. इथं पण दिसतंय व्हाईट डॉट. अजून काय काय अजून पाडायला आलेलं नाही. एका साईडनं हिरवंच आहे आणि एका साईडनं पांढऱ्या पावडर फॉर्म झाले. नाही इथे एक म्हैस बांधलेली आहे. आराध्या त्या म्हैशीला बोलवायला लागली शुक शुक करून. म्हैस जाग्यावर हल्ली तशी आराध्या. चला चला. काल वारा सुटला होता, त्यामुळं केळीचं पण असं नुकसान झालंय बघा. केळीचं घड असं केळीच तुटून अर्धी पडली. या पडशील नव्हे. आता हे लिंबूचं झाड आहे. इथं मला 2 लिंबू पाहिजे होते, लिंबू घेतले मी. कुठे झालाय काढा की. मग आहे मग काढला हां. एक आंबा पिकलेला आम्हाला सापडला, काढून आम्ही घेतला. आराध्यानं पण एक घेतला. तिच्या तोंडा एवढा आंबा आहे. तोंडाला लावशील ठीक आहे. पावडर फॉर्म होत आहे. देठाजवळ असं ज्या ज्या आंब्यावर पावडर फॉर्म झालेले आहे तो आंबा पाडायला आलाय असं समजायचं. आता इथं आम्ही पेरू घेतलं आणि पुढं निघालो. कुठल्या कुठल्या झाडाचे आंबे काढायला पाहिजेत आणि कुठल्या कुठल्या झाडाचे आंबे अजून नाही काढायला पाहिजे हे सांगत होते. तोपर्यंत आमच्या दोघींची मजा चालली होती. गहू आंबा पण मोठा नाही झालेला हो, असा मोठा होता हाता एवढा. आता आम्ही इथून घरी निघालो. आभाळ पण इतकं भरून आलं होतं आणि वारा आणि विजा व्हायला लागल्या होत्या. हे आता ढग बघा 5च मिनिटात काळा कुट्टा अंधार झाला सगळीकडं. घरी पोचतोय न पोचतोय तोपर्यंत विजांचा कडकडाट आणि वारा सुटला आणि पाऊस चालू झाला मुसळधार. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा.